खैरनगर बांद्रा ईस्ट मुंबई येथे 7 जुलै रोजी हावरे प्रॉपर्टीजचे वतीने गणेश कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आले होते आणि सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। या भूमिपूजन सोहळ्यात आमदार अनिल परब यांची प्रमुख उपस्थिती होती आणि विशेष अतिथी माजी खासदार हुसेन दलवाई हेही उपस्थित होते। या प्रोजेक्टचे भूमिपूजन आमदार अनिल परब व माजी खासदार हुसेन दलवाई हावरे प्रॉपर्टीचे चेअरमॅन सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या सोहळ्यात हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन सुरेश हावरे, एमडी व सीईओ अमित हावरे, जॉइंट एमडी व सीएफओ अमर हावरे उपस्थित होते आणि तसेच खैरनगर गणेश कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आणि आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रमुख उपस्थिती असणारे आमदार अनिल परब यांनी या प्रोजेक्टची प्रशंसा देखील केली। गणेश कृपा सोसायटी ही या वसाहतीतली
फार महत्वाची सोसायटी होती आणि माझा जन्म इथेच झालाय. मी या सगळ्या सोसायटीला फार जवळनं ओळखतो आणि काही कारणास्तव खूप दिवस याचा पुनर्विकास अडकला होता. आज हावरे बिल्डरच्या वतीने याचा पुनर्विकासाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि या विभागातले सगळे लोक खुश आहेत की एक अडकलेली बिल्डिंग पुन्हा एकदा सुरू होते आणि हे हावरे हे नाव विश्वासाचं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर ही बिल्डिंग उभी राहील. आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनीही हावरे प्रॉपर्टीजचे कौतुक केले. इथे हावरे कन्स्ट्रक्शनचा जेव्हा बोर्ड मी पाहिला तर मला फार आनंद झाला. आज इथे सुरेश हावरे जी उपस्थित आहेत त्यांची दोन्ही मुलं आता मुलं राहिलेली आहेत ती इंडिपेंडंट कामाला लागलेली आहे. अमर आणि आम्ही दोघांची नावं पण तुम्ही इतकी छान दिलेली आहे की त्यांची भाषणं ऐकून आपल्या लक्षात येतं की वडिलांचे सगळी फिलॉसॉफी विचार त्यांनी आत्मसात केलेला आहे. तिथे शास्त्री उपस्थित आहेत. इथले कुबल साहेब अध्यक्ष इथे मला वाटतं नाही आहे परंतु प्रमोद राणे आहेत. इथे असलेल्या भगिनींनो आणि बंधूंनो खरं सांगायचं तर सोसायटीच्या लोकांना एकच मी सांगेन की तुम्ही ठाण्याला जाऊन यांना इथे आणलं हे तुमचं खरं म्हणजे मी तुमचा आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो. कारण फारसे मुंबईत ते येऊ इच्छित नाही. इथले कायदे इथली माणसं त्यामुळे ते ठाण्यामध्येच मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालतं. ठाणे आहे, कल्याण आहे, या भागामध्येच ते काम करतात. आता त्यांनी इथे आलेले आहेत. आता ते मागे फिरणारे नाही. त्यांनी जे जे सांगितलंय विश्वासाची गोष्ट सांगितली. हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन सुरेश हावरे यांनी सर्वांचे आभार मानले. प्रमुख पाहुणे आदरणीय आमदार माजी मंत्री अनिल परब साहेब, दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय माजी खासदार माजी मंत्री हुसेन दलवाई साहेब, अमित हावरे सर, अमर हावरे सर, सोसायटीचे राणे साहेब, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी मला वाटते आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत. आमचे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मित्रमंडळी आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तर या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं आहे असं जेव्हा मी माननीय अनिल परब साहेबांशी बोललो तेव्हा ते तात्काळ त्यांनी होकार दिला की अरे माझी माणसं आहेत, माझ्या माणसांचं तुम्ही काम करताय आहे आणि त्याला मी येणारच. आणि त्यानुसार ते या ठिकाणी आपल्या इथे हजर झालेले आहेत. नुकतेच ते विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. सर मी आपल्या सर्व हावरे परिवारातर्फे आणि सर्वांतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदनही करतो. साहेबांचा अनिल परब साहेबांचा माझा जुना संबंध आहे. म्हणजे अगदी सामनाजी प्रेस बांधण्यापासूनचा. मला वाटतं बाळासाहेबांचा 75वा वाढदिवस होता आणि बाळासाहेबांनी आम्हाला त्या प्रेसचं काम जे दिलं तेव्हा बाळासाहेब असं म्हणाले की हावरे बघा तुम्ही मराठी माणूस आहे म्हणून तुम्हाला काम देतो, नाही तर माझ्याकडे काम घेण्यासाठी अनेक माणसं येऊन गेलेले आहेत. पण हे काम मला माझ्या 75व्या वाढदिवसापर्यंत पूर्ण पाहिजे. त्या दिवशी या ठिकाणी सामनाची प्रेस सुरू झाली पाहिजे आणि त्याला मित्र केवळ शिल्लक होते 9 महिने. आमची सगळी टीम आम्ही कामाला लावली. बाळासाहेबांना शब्द दिला आणि त्या 9 महिन्याच्या आत 8 महिन्यात आमचं काम सुरू झालं. आमचं काम कंप्लीट झालं. 9व्या महिन्यात आम्ही तिथे न्यूज लाईन 60ची एक प्रिंटिंग प्रेस उभारली. त्याचं टेस्टिंग पूर्ण झालं आणि आदरणीय बाळासाहेबांनी आपला 75वा वाढदिवस
सामनाच्या प्रेसमध्ये वाशीला त्या ठिकाणी सामनाचं प्रिंटिंगचं उद्घाटन करून साजरा केला आणि मित्र याचा आम्हाला खूप मोठा आनंद झाला. एवढ्या मोठ्या माणसाने आम्हाला काम दिलं आणि त्यांना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमान आहे. सर, आम्ही 4 धोरणावर काम करतो. त्यातलं पहिलं आहे क्वालिटी. क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. क्वालिटी टेस्टिंग मटेरियल लेवलवर, प्रोसेसिंग लेवलवर आणि फिनिशिंग लेवलवर, तिन्ही लेवलवर आम्ही क्वालिटीचं प्रोसेसिंग करतो. क्वालिटी शिवाय आम्ही काम करत नाही. काम कमी केलं तरी चालेल, पण क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज अजिबात नाही. दुसरं धोरण आम्ही सांभाळतो ते टाइमली कम्प्लिशन, स्पीडी वर्क, एका गतीने काम. मी मागे बोरिवलीच्या कार्यक्रमात सांगितलं होतं, अनेकांना शंका होती की सर आमचं काम 10 वर्ष झाले रखडलं आहे, 15 वर्ष रखडलेलं आहे. मात्र म्हटलं तुम्ही एक चूक केली होती की तुम्ही हावरेंना काम दिलेलं नव्हतं. आता तुम्ही हावरेंना काम दिलेलं आहे. तुमच्या सगळ्या चुका दुरुस्त झालेल्या आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या गतीने तुमचं काम पूर्ण होईल आणि त्याच गतीने मित्र पूर्ण झालं. आपल्या प्रकल्पाचंही काम आपल्याला आश्चर्य वाटेल या गतीने पूर्ण होईल असं आपल्याला हावरेंचं वचन आहे. हावरे प्रॉपर्टीचे एमडी व सीईओ अमित हावरे आणि जॉईंट एमडी सीएफओ अमर हावरे यांनी या प्रोजेक्ट बद्दल सांगत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मला वाटतं की नवी मुंबई ठाणे कल्याण या सगळ्या भागामध्ये हावरेंची खूप मोठी ओळख आहे. सर्वसामान्य माणसाला घर देण्यामध्ये आपल्या कंपनीचं जे कार्य राहिलेलं आहे गेल्या 30 वर्षांपासून सतत हे कार्य राहिलेलं आहे आणि 160हून अधिक प्रोजेक्ट केलेले आहेत. बांद्रामध्ये आज पहिलं आपलं भूमिपूजन होते आणि पहिल्यांदा ज्या प्रोजेक्टला आपण आज इथे सगळ्यांनी आवर्जून जे प्रेम आम्हाला दाखवलेला आहे, जो विश्वास दाखवलेला आहे, त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देऊ इच्छितो. आजचा भूमिपूजनचा आपला जो सोहळा होता तो सक्सेसफुली आपण पार पाडलेला आहे. आमदार श्री अनिल परब साहेब हे प्रमुख पाहुणे होते आणि श्री हुसेन दलवाई साहेब हे सुद्धा विशेष अतिथी या कार्यक्रमाला होते. यासोबतच हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन डॉक्टर सुरेश हावरे यांच्या उपस्थितीत माझ्या म्हणजे अमित हावरे आणि अमर हावरे सर म्हणजे आमचे जॉईंट एमडी आणि सीएफओ यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन झालेलं आहे. बांद्रामध्ये उत्कृष्ट प्रोजेक्ट, सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा प्रोजेक्ट, चांगल्या अम्युनिटीजचा प्रोजेक्ट, पण बांद्रा या ठिकाणी, खेरनगर या ठिकाणी आयकॉनिक प्रोजेक्ट असा बनेल आणि फक्त बांद्रामध्ये नाही तर मुंबईमध्ये नाही, देशामधून लोक हा प्रोजेक्ट बघण्यासाठी येतील आणि असं चांगलं काम, उत्कृष्ट काम आपण या प्रोजेक्टमध्ये करणार आहोत अशी ग्वाही, असं अश्युरन्स, असं प्रॉमिस मी सगळ्या आमच्या मेंबर्सला सुद्धा, आमच्या कस्टमर्सला सुद्धा, आमच्या पूर्ण टीमला सुद्धा देऊ इच्छितो. आणि खूप चांगला प्रोजेक्ट याने बांद्रामध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे, तर हा पहिला प्रोजेक्ट आहे आपण बांद्रामध्ये करतोय. पण यानंतर एकामागे एक बरेचसे प्रोजेक्ट्स आपले इथे येणार आहेत, या एरियामध्ये येणार आहेत. आपल्या सगळ्यांनी जे प्रेम दाखवलेलं आहे, जो आशीर्वाद दाखवलेला आहे आणि जो विश्वास दाखवलेला आहे हावरेंमध्ये, मला वाटतं की हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे आणि आपण दाखवलेल्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. अशा चांगल्या पद्धतीने या बिल्डिंगचं काम होईल की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल की हावरे प्रॉपर्टीजने खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. मी सगळ्यांना इथे आल्याबद्दल धन्यवाद देतो. सगळ्यांच्या शुभेच्छा मी ऍक्सेप्ट करतो आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपला आशीर्वाद जो हावरेंना दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर बिल्डिंग, म्हणजे अशी मुंबईमध्ये बिल्डिंग नसणारी अशी बिल्डिंग हावरे प्रॉपर्टीज बांद्रा इथे खेरनगर मध्ये बांधणार आहेत आणि सर्व ग्राहकांना ज्यांचं स्वप्नाचं, आपलं हक्काचं घराचं स्वप्न असतं हे पूर्ण आपण इथे करून देणार आहोत. अम्युनिटीज मध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज केली जाते. हावरेमध्ये सगळ्यात चांगल्या अम्युनिटीज पूर्ण प्रोजेक्ट मध्ये दिल्या जातात आणि पोडियम पार्किंग सह असा हा प्रोजेक्ट आपला बनणार आहे, जिथे सरफेस पोडियम पार्किंग आपल्या प्रत्येक ग्राहकाला मिळणार आहे. पोडियमवर अम्युनिटीज, आपल्या सगळ्यात चांगल्या अम्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत आणि इथल्या परिसरातली एक उंच इमारत म्हणून आपण हा इथे उभारणार आहोत. आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. अतिशय सक्सेसफुली हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि जो आमच्यावर सर्व सभासदांनी, सर्व ग्राहकांनी विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाच्या भरोश्यावरच आम्ही हे काम करत आहोत आणि सर्व ग्राहकांचं जे मुंबईत आपलं हक्काचं घर असायचं ते स्वप्न असते हे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. हेच आम्ही काम करणार आहोत आणि सर्वांना जे आपलं मनातलं घर असतं ते जे घ्यायची असेल तर त्यांनी आमच्या साईटला भेट द्यावी आणि त्यांचं घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण करूया याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच आम्ही मुंबई आणि या परिसरात, बांद्रा, मुंबईतल्या सगळ्या परिसरात म्हाडाच्या अनेक बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी घेत आहोत आणि आमची एक्सपर्टीज झालेली आहे म्हाडा रिडेव्हलपमेंट मध्ये.
तर कुठलेही बिल्डिंग असतील, आपले मेंबर्स असतील ज्यांना म्हाडाची रिडेव्हलपमेंट बिल्डिंग रिडेव्हलप करायची आहे, तर आम्ही नेहमीच तत्पर आहोत. प्रत्येक कॉलनीमध्ये आम्हाला 2-4 बिल्डिंगा तरी रिडेव्हलप करायच्या आहेत. तर मी सर्वांना विनंती करेल की जर आपल्याला आपली बिल्डिंग रिडेव्हलप करायची असेल तर हावरे प्रॉपर्टीला नक्की तुम्ही अप्रोच करा. आपण चांगलं काम करूया, चांगलं वेळेत लोकांना चांगलं घर बांधून देऊया याची आम्ही सगळ्यांना खात्री देतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 12 टुडे एंटरटेनमेंट, बँड्रा, मुंबई.